आपण ना इन्स्टंट किंवा झटपट पदार्थ बनवण्याच्या नादातनं पारंपरिक चवीचे पारंपरिक पदार्थ कसे बनवायचे हे विसरत चाललेलो आहोत. आज ना आपण इथं पारंपरिक पद्धतीनं लच्छेदार, रबडीदार, घट्टसर फक्त दुधाचा वापर करून बासुंदी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं ना आपण खवा, मिल्क पावडर कशाचाच वापर न करता लच्छेदार, रबडीदार बासुंदी कशी बनवायची ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जरा जरी आवडला ना प्लीज एक लाईक कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर बघा इथं आपली बासुंदी अशी घट्टसर लच्छेदार रबडी रबडी जशी असते ना त्या पद्धती झालेली आहे. तर ही कशी बनवायची तर ते पाहूयात. तर कोणत्याही सणाला कोणत्याही कार्यक्रमाला आपण अशी बासुंदी बनवून खाऊ शकतो. घरामध्ये सगळ्यांना ही बासुंदी आवडते. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, कोणताही दुधाचा पदार्थ करताना ना लोखंडी कढईचा वापर करायचा. आणि कधीमध्ये आपण त्या कढईमध्ये तिखट पदार्थ केलेला असतो. तर तो असा थोडा वाटीभर पाणी टाकून खळखळ उकळू द्यायचं आणि चांगली एकदा उकळत्या पाण्यानं कढई स्वच्छ धुवून घ्यायची. नाहीतर काय होतं आपलं दूध फाटू शकतं आणि पदार्थाला पण एक तिखट अशी चव येते. त्यामुळं ही प्रोसेस करायची आणि शक्यतो लोखंडी कढई वापरायची. लगेच गरम होतो आणि आपलं दूध पण त्याच्यामध्ये छान आटलं जातं. तर या पद्धतीने बघा आणि चमच्याभर पाणी तसंच ठेवायचं कढईमध्ये. तर इथं मी 1.5 लिटर गाईचं दूध आहे माझं. तुम्ही म्हशीचं घट्टसर वापरलं तर आणखीन चांगलं घट्ट अशी आपली बासुंदी होऊन जाते. पण माझ्याकडे गाईचं 1.5 लिटर दूध आहे. तर मी तेच घेतलेलं आहे. गाईच्या दुधाची छान बासुंदी होते. फक्त थोडंसं घट्टसरपणा असावा आणि मलाई काढलेली नसावी. तर बघा ही मीडियम फ्लेम आहे गॅसची आणि 5-10 मिनिटानं दूध असं होतं आपलं. तर छान असं हलवायचं, सतत हलवायचं. नाहीतर काय होतं खाली चिटकलं जातं. आणि बघा छान अशी दुधाला उकळी आली ना तर लगेच साखर टाकून घ्यायची आहे. मी 1.5 लिटर दुधासाठी ना 100 ग्राम अशी साखर टाकलेली आहे. कोणाला कमी जास्त गोड आवडतं त्यानुसार साखर टाकायची. कोणाला जास्त गोड आवडतं तर साखर वाढवू शकता. आणि बघा इथं दुधाला चांगली उकळी आली. सतत हलवायचं आणि दुधाला चांगली उकळी आल्यानंतर 2 मिनटं गॅसची फ्लेम कमी करायची आणि 2 मिनटं थोडंसं थांबायचं. तर वर साई आल्यासारखी होती. तर ती साईनं अशी कडेला चिटकवत चालायचं आहे. आपल्याला पूर्ण असं दूध आटेपर्यंत हेच करत राहायचं आहे. तर साखर लवकर का टाकायची तर एक तर सगळं वेलची पूड, साखर लवकरच टाकायची. एक तर सगळ्या आपल्या बासुंदीला छान चव पण येते वेलचीची आणि साखर एकदम कॅरमलाइज झाल्यासारखी होते. म्हणजे लालसरपणा आपल्या बासुंदीला यायला चालू होतो. वेगळं असं कॅरमल करायची गरज नाही साखरेची. सुरुवातीला साखर लवकर टाकायची आणि गॅसच्या फ्लेमकडे लक्ष राहू द्यायचं आणि सतत दूध हलवायचं आहे. चांगली उकळी येऊ द्यायची. गॅसची फ्लेम थोडीशी 2 मिनटं कमी करायची आणि 2 मिनटं तसंच राहू द्यायचं. तर साई येत राहते आणि ती साई ना आपली वर आलेली पातळसर साई येते आणि ते कडेला कडेला असं चिटकवत चालायचं आहे. बघा एकदा दोनदा उकळी आल्यानंतर असं मी कडेला कढईच्या कडेला चिटकवलेलं आहे. तर बघा हे बघा एकदम उकळी आल्यानंतर थोडं 2 मिनटं थांबलेली आहे मी आणि बघा अशी साई येत राहते पातळसर. तर ती सतत आपल्याला कडेला चिटकवत चालायचं आहे आणि हेच आपले लच्छेदार म्हणजे लच्छे तयार होतात ह्या खव्याचे. खवा खवा तसा कडेला तयार होत चालतो आणि याची बासुंदी ना तुम्ही एकदा अशा पद्धतीनं करून बघा. आपण बासुंदी करताना काय करतो फक्त दूध आटवत चालतो असं हलवत हलवत चालतो. पण त्या बासुंदीची चव वेगळी लागते आणि या बासुंदीची चव जरा वेगळी लागते. आणि ही अगदी रेडीमेड बासुंदी असं भेटते बघा बाहेर त्या पद्धतीची ही तयार होत राहते. तर इथं असं आपल्याला सतत करत राहायचं आहे. दूध कपभर उरेल इतपत आपल्याला हे करत राहायचं आहे. पाऊण ते 1 तास लागतं हे असं करत राहायला. थोडंसं कष्ट पडतात पण चवही तेवढीच मिळते आपल्याला पदार्थाला. आणि एक पारंपरिक पद्धतीनं ना असंच आठवलं जायचं आणि अशीच बासुंदी केली जायची. आपण आता काय करतो पटकन काहीतरी खवा मिक्स करतो, नाहीतर मिल्क पावडर मिक्स करतो. पण त्या बासुंदीची चव या बासुंदीला येतच नाही. ती वेगळी लागते आणि एकदम खमंग चविष्ट
लागते. तर या पद्धतीनं बासुंदी जर तुम्हाला करायची ना, तर याच पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा एकदा. काही नाही, थोडासा वेळ लागतो, पण याची चव मात्र घरामध्ये सगळे बघा आवडीनं खातात. आणि हे बघा असं साई येत राहते. उकळी आणायची चांगली, 2 मिनटं थांबलं की त्याला पातळसर साई येत राहते आणि ती कडेला चिटकवायचं आहे आपल्याला. आणि छान बघा सतत असं हलवत राहण्यानं आणि उकळी आल्यानंतर थोडं थांबल्यानं अशी साई येत राहते. तर अर्धं झालंय आता इथं माझं आटून आटून दूध. तर बघा, तर या पद्धतीनं आपल्याला सतत करायचं आहे. वाटीभर शिल्लक राहील ना पातळसर दूध, इतपतच आपल्याला ही ठेवायचं आहे. आता बघा इथं फक्त एक मोठी वाटी शिल्लक राहिलेलं आहे. तर हे बघा सगळं कडेला चिटकलेलं आहे आणि घट्टसरपणा बघा याचा काहीच न टाकता, मिल्क पावडर, खवा न टाकता असं मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. या स्टेजला तुम्ही काय ड्रायफ्रुट्स टाकायची, कारण अगोदर टाकली ना तर आपल्याला अशी साई काढता येणार नाही. आणि इतपत घट्ट झालं की आणखीन परत 5 मिनटं आपल्याला ते ड्रायफ्रुट्स शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये, म्हणजे छान आणखीन बासुंदीला चव येते. तर बघा, तुम्हाला घट्ट जास्त आवडत असेल तर आटवू शकता आणि थोडंसं पातळ हवी असेल तर असंच ठेवू शकता. जर वाटलं तुम्हाला खूपच घट्ट झाले तर वाटीभर दूधही त्याच्यामध्ये टाकू शकता. बघा इतपत घट्ट असं झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे आणि गरम गरमच आपल्याला हे सगळे खवा तयार झालेला म्हणजे साईचे लच्छे हे आपल्याला कडेचे असे उलटण्यानं काढून बासुंदीच्या पातळसर ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत. तर बघा असं सहज निघतं हे, जास्त काही त्रासही होत नाही, कारण फक्त गरम गरम कढई असतानाच हे आपल्याला काढत राहायचे, लगेच निघलं जातं, जास्त काही त्रास होत नाही. लोखंडी कढई याच्यासाठीच वापरायची की हे थोडंसं आपल्याला असं खरडून काढावं लागतं आणि इतर मेटलचं घ्यायची नाही असं करायला पदार्थ. कढई आपल्याला एकतर लोह मिळून जातं आणखीन आपल्या या पदार्थामध्ये, त्यामुळं लोखंडी कढईचाच वापर करायचा. आणि सगळं बघा कढईला चिटकलेली जी आपलं खवा झालेली आहे, साईचा खवा झालेला आहे, तो याच्यात मिक्स करत राहायचा आहे. आणि हा करपतही नाही बरं का, आहे असंच राहतं हे छान. जोपर्यंत आपलं दूध आटत नाही तोपर्यंत कडेला चिटकलेली साई आहे अशीच राहते, करपत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला वाटलं जरा घट्ट झालंय तर वाटीभर दूधही तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. आणि बघा 2 ते 3 लोक खातील इतपत अशी आपली रबडी बासुंदी तयार झालेली आहे. फ्रीजमध्ये ठेवून ना याची चव अगदी दुप्पट तिप्पट वाढते. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही सणाला करून बघा. अशी बासुंदी रबडीदार, लच्छेदार बासुंदी काहीच न वापर करताही किती सुंदर टेस्टी झालेली आहे. तर या पद्धतीने करा. माझा व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की हा व्हिडिओ रेसिपीचा शेअर करा. आणि रेसिपी इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशा छान छान साध्या घरामध्ये जे जे पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामध्येच रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.